दादा हरपलेची जाणीव, बोरीत अश्रूंनी भरलेली श्रद्धांजली। बाजार मैदानात शेकडोंच्या उपस्थितीत लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक विश्वावर दुःखाची छाया पसरली असून जनतेचा हक्काचा आवाज, स्पष्ट वक्ते आणि धाडसी नेतृत्व म्हणून ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हळहळले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं बोरी येथील बाजार मैदानात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेला बोरी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या लाडक्या दादांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। बाजार मैदानात सकाळपासूनच शोकाकुल वातावरण होते। शांतता, मौन आणि अश्रूंनी भरलेले डोळे या सभेचे चित्र होतं। दादा हे नाव कानावर पडताच अनेकांच्या भावना अनावर होत होत्या। शेतकरी, कामगार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील लोकांनी या शोक सभेत हजेरी लावून आपली भावना व्यक्त केली। अनेकांच्या हातात फलक तर अनेकांच्या ओठांवर दादांच्या आठवणी होत्या। या शोक सभेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी भावनिक शब्दात दादांना श्रद्धांजली वाहिली। बोलताना त्यांचा आवाज भरून आला। अजितदादा म्हणजे केवळ पदावरचा नेता नव्हता, तर सामान्य माणसांच्या दुःखात धावून जाणारा आधार होता। प्रश्न ऐकून घेणारा, निर्णय घेणारा आणि तो अंमलात आणणारा नेता आज आपल्यातून गेला, असे सांगताना उपस्थितांची मने हेलावून गेली। अजितदादा पवार यांचे व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे होते। पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देणारे, प्रशासनातील बारकावे समजून निर्णय घेणारे आणि कोणत्याही विषयावर ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जात होते। शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन, विकास कामे, युवकांचे भविष्य आणि महिलांचे सक्षमीकरण या प्रत्येक बाबतीत त्यांनी ठोस भूमिका घेतली होती। त्यांची हजरजबाबी शैली, भाषणातील विनोदी किस्से आणि विनोदातून दिलेली गंभीर संदेश हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य होतं। त्यामुळेच ते केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर जनतेच्या मनात आपलेसे झाले होते। त्यांच्या भाषणात हसूही होतं आणि ठाम संदेशही असायचा। या काल्पनिक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना शोकसभेतून वारंवार व्यक्त होत होती। माझ्या हक्काचा, माझ्या कामाचा नेता गेला, अशी भावना अनेक सामान्य नागरिकांच्या शब्दातून उमटत होती। अनेकांच्या मनात अजूनही एकच प्रश्न घोळत होता, दादा पुन्हा येणार नाहीत का? आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जणू आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती हरपल्याची भावना आहे। काळाच्या पडद्याआड गेले असले तरी अजितदादा पवार यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची स्पष्ट, निर्भीड शैली कायम जनतेच्या मनात जिवंत राहील, हीच भावना बोरीतील या शोकसभेतून व्यक्त झाली। भैया काय सांगाल की दादांची पोकळी ही न भरून निघणारी आहे, दादांचा प्रवास तुमच्यासोबत नेमका कसा राहिला आणि पोकळी कायम राहणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर अजितदादा पवार साहेबासारख्या नेत्याचं अकाली जाणं हे आजही अविश्वसनीय वाटतं आहे। कारण आदरणीय दादांचे जे आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते होते, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा जर कोणी महाराष्ट्रात नेता होता तर तो फक्त सन्माननीय अजितदादा पवार साहेब। काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल आणि तुमच्यासोबत जे त्यांचा सहवास राहिला त्याबद्दल काय सांगाल? आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे आणि माझे वैयक्तिक 2012 पासूनचे या ठिकाणी संबंध, प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अधिकाराने दादांकडे आम्ही कुठलंही काम घेऊन जायचो, वेळप्रसंगी ते रागवायचे, परंतु वडीलधारी नात्याने जसं रागवणं असतं त्या पद्धतीचं दादांचं रागवणं आणि रागवल्यानंतर लगेच त्या कामांचा निपटारा करणं ही खरं तर दादांची एक वेगळीच अशी खासियत होती। बोरीच्या आणि परिसराच्या विकासासाठी ज्या वेळेस जे शब्द दादांसमोर आम्ही मांडले त्या शब्दाला पूर्ण करण्याचं काम आदरणीय दादांनी केलं आणि दादांच्या अकाली जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। दादांवरती प्रेम करणारे जे काही त्यांची जनता आहे त्यांच्या फेवरची, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्यांना काय आवाहन कराल? दादांचा लढावा बाणा बघता जरी आज आपण पोरके झालो असतो तरीसुद्धा सन्मान्य दादांची जी विचार आहेत, सन्मान्य दादाची जी काम करण्याची पद्धत आहे, जसं दादांनी म्हटले आता रडत बसायचं नाही, आता लढायचं, त्या उक्तीप्रमाणे कामातून आणि लोकांच्या सतत सेवेत राहून दादांना या ठिकाणी आपण सर्वांनी खरी आदरांजली वाहिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे।